गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मुलांना डेफिनेट इंटिग्रेशनच्या रिव्हिजनचा आपला हा सेकंड लेक्चर आहे. ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये ना आपण डेफिनेट इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स केलेत, एक्सरसाइज नंबर 4.2 मधले. असे क्वेश्चन्स जे की इंटिग्रेशनवरतीच लाईक सॉल्व्ह व्हायचे. इंटिग्रेशनच्या सर्व कॉन्सेप्ट्सवरती आपण ते सॉल्व्ह करू शकत होतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज हायलाईट करूया, प्रॉपर्टीज पाहूया, लर्न करून घेऊया. आणि प्रॉपर्टीजवरती जे काही क्वेश्चन्स आहेत ना, बरोबर, ते सर्व क्वेश्चन्स करूया फ्रॉम एक्सरसाइज नंबर 4.2. अँड डेफिनेट इंटिग्रेशनचा जो आपलं रिव्हिजन आहे त्याला आपण क्लोज करूया. यस, तर एक 2 दिवसांमध्ये लाईक लाईव्ह लेक्चर घेणे मला पॉसिबल नाही झालं, सो आजचा हा लेक्चर मी रेकॉर्ड करून तुम्हाला देतोय. हवं ते कमेंट सेक्शनवरती मला कळवा की तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे की लाईव्ह लेक्चर पाहिजे. ते यासाठी विचारतो, टाईम कमी राहिला तर मे बी रेकॉर्डेड लेक्चर पण कधी बरं नाही का, थोडंसं स्पीडमध्ये पण पाहू शकता. 1.5 1.6 ॲज पर युअर रिक्वायरमेंट, त्यांचा जसा अभ्यास आहे त्याप्रमाणे पाहू शकतात. बरोबर, ठीक आहे. मी असा विचार करतोय काही लाईव्ह लेक्चर, काही रेकॉर्डेड लेक्चर. कोर्स कंप्लीट करणार आहे मी पूर्ण रिव्हिजनचा. ओके, बट पहा आता लाईव्ह आणि रेकॉर्डेडचं मला असं वाटतं की कॉम्बिनेशन ठेवूया आपण. तर पहा, प्रॉपर्टी नंबर 1 हे पहा, हे तर माहितीच असेल तुम्हाला. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर का जी ऑफ एक्स असेल आणि लिमिट ए आणि बी असतील, बरोबर, तर पहिले बी टाकतो म्हणजे जी ऑफ बी बनतो, नंतर ए मायनस करतो आणि मग नंतर ए टाकतो म्हणजे जी ऑफ ए बनतो. सिम्पल. ठीक. सी, ज्यावेळेस लिमिट सेम असतात ना ए आणि ए, बरोबर, तर त्यावेळी इंटिग्रेशन हा 0 बनतो. पहा, एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स, लिमिट ए आणि ए. आता एकदा ए टाकलं तर जी ऑफ ए बनणार मायनस, मग परत दुसरा ए टाकला तर जी ऑफ एच बनणार ना, शेवटी असंही कॅन्सल होऊन 0च बनणार ना, बरोबर. हे पहा, लिमिट जर का उलटे केले ना तर इंटिग्रेशनचा व्हॅल्यू पण लाईक उलटा होतो. ओके, म्हणजे समजा इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स याचा व्हॅल्यू जर का 4 असेल ना, तर बी टू ए एफ ऑफ एक्स याचा व्हॅल्यू ना -4 असतो. ठीक. एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन ए आणि बी असे लिमिट्स आहेत. एक्सच्या जागी टी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा, लिमिट सेमच राहणार रे. एक्सच्या जागी टी जरी ठेवाल तरी काही प्रॉब्लेम नाही. असं पण पहा ना, एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन समजा जी ऑफ एक्स झाला, बरोबर, टाकणं तर शेवटी ए आणि बीच आहेत ना, मग बी टाकलं तर जी ऑफ बी बनला, मायनस ए टाकल्यानंतर जी ऑफ ए बनला. यस, पहा, एफ ऑफ टीचा इंटिग्रेशन जी ऑफ टी बनला, पण लिमिट तर ए आणि बीच आहेत ना, मग शेवटी टाकणार पण तुम्ही बीच आहेत म्हणजे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, शेवटी बनणार तर हेच आहे. मग इथे एक्स असला काय किंवा टी असला काय, टाकणार तर शेवटी आपण बी आणि एच आहेत, बरोबर. सो ॲज सच काही मॅटर नाही करत एक्स आहे की टी आहे. यानंतर प्रॉपर्टी नंबर 4, ए पासून बी पर्यंत एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन, याला आपण ए पासून सी पर्यंत एफ ऑफ एक्स प्लस सी पासून बी पर्यंत एफ ऑफ एक्स. नीट पहा, ए टू बी असं आहे ना, मीन्स लाईक समजा 1 to 5 असेल तर याला मी काय लिहू शकतो माहिती का, 1 to मे बी कोणताही मधातला नंबर, मे बी 1 to 3 किंवा मे बी 1 to 2. ओके, आणि 2 to परत 5, म्हणजे जायचं 1 to 5 आहे, 1 पासून 5 पर्यंत जायचंच आहे. सो असा एक मधात कोणताही नंबर तुम्ही इमॅजिन करू शकता. मधात काय, 1 आणि 5च्या मधातलाच नंबर इथे घेतलं पाहिजे, बरं. असं स्प्लिट करू शकतो आपण. समजलं तुम्हाला ही प्रॉपर्टी? ओके, यानंतर हे बघा, ज्यावेळेस आपण हे यूज करू ना, आणखीन थोडंसं व्यवस्थित क्लिअर होईल. जसं की इथे हाच एक एक्झाम्पल आहे, इथेच पाहूया लगेच. चलो बघा, 2.5 पासून 5 पर्यंत इंटिग्रेशन करायचं आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं. आता ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, आता मी याला कसं डिवाइड करतोय पहा, 2.5 पासून 3 पर्यंत 3 पासून 4 पर्यंत 4 पासून 5 पर्यंत, अल्टिमेटली 2.5 to 5 जातोच आहे ना आपण. हे असं का केलं माहिती का, कारण की 2.5 to 3, 2.5 to 3 काही नंबर टाका, 2.9 टाका, 2.9चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किती, 2, 2.8चा किती, 2, म्हणजे 2.5 पासून 3 पर्यंत याचा जो व्हॅल्यू आहे ना ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा, तो 2च राहतो. पण 3 पासून 4 पर्यंत, 3 to 4 मधला कोणताही नंबर टाका, 3.1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 3 किंवा 3.4चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज अगेन 3, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे 3 पासून 4 पर्यंत या फंक्शनचा व्हॅल्यू 3च राहणार आहे, म्हणून 3 to 4 असं डिफाईन केलं. मग त्याच्यानंतर 4 to 5, 4 to 5 काही नंबर टाकाल इथे, लेटेस्ट फॉर एक्झाम्पल 4.1 टाकला तरी त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 4च असतो नाही का. सो असं आपण स्प्लिट करू शकतो. सो याचं इंटिग्रेशन म्हणजे हे असं, 2चा जो इंटिग्रेशन दॅट इज 2x. हे पहा, लिमिट बघून घ्या, 2.5 to 3, बरोबर. 3चा इंटिग्रेशन हा 3x, लिमिट अगेन 3 to 4.
4चं इंटिग्रेशन इज 4x, लिमिट अगेन 4 to 5. हे तुम्ही सबस्टिट्यूट करून सर्व सॉल्व्ह करून आन्सर काढू शकता आहात. बरोबर. तर ही अशी प्रॉपर्टी आहे. ओके. यानंतर आता हा वाला प्रॉपर्टी पहा. हा वाला प्रॉपर्टी नंबर 5. a to b f of x dx इज इक्वल टू एक्सच्या जागी काय टाकायचं माहिती का, a प्लस बी, दोघांचं ॲडिशन a प्लस बी मायनस ऑफ एक्स टाकायचं. एक्सच्या जागी या दोघांचं ॲडिशन मायनस एक्स, एक्सच्या जागी या दोघांचं ॲडिशन a प्लस बी मायनस ऑफ एक्स असं टाकलं तरी चालतं. ओके. तरी यांचं दोघांचं इंटिग्रेशन बेसिकली टोटली सेमच असतो. काय बोललो मी, हे पहा, 0 to a f of x dx बरोबर इज इक्वल टू एक्सच्या जागी मी काय बोललो, या दोघांचं ॲडिशन दॅट इज a मायनस ऑफ एक्स. ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी सेमच आहे रे. या दोघांचं ॲडिशन a प्लस बी मायनस एक्स टाकला, म्हणजे एक्सच्या जागी a प्लस बी मायनस एक्स टाकायचं. एक्सच्या जागी काय a प्लस बी म्हणजे दोघांचं ॲडिशन दॅट इज a ओनली मायनस ऑफ एक्स टाकायचं. सो हे दोनही प्रॉपर्टी टोटली सेमच आहेत ॲक्च्युली. ठीक आहे. यानंतर 0 पासून 2a पर्यंत एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन इज ॲक्च्युली 0 पासून a पर्यंत एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन प्लस 0 पासून अगेन a पर्यंतच एफ ऑफ 2a मायनस एक्सचं इंटिग्रेशन. पहा या सर्वांचं ना बेसिकली प्रूफ वगैरे हे सर्व याचं एक वेगळं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं ॲक्च्युली. हे डिटेलवाल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळूनच जाईल. आता ते देणे तर लाईक रिव्हिजन लेक्चरमध्ये हे सर्व एक्सप्लेन करणे पॉईंट नाही. मी फक्त प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला आत्ता इथं. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की हे सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे ना. सो 0 पासून 2a पर्यंत एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन इज इक्वल टू 0 to a असे दोन इंटिग्रेशन करायचं. एका ठिकाणी एफ ऑफ एक्स लिहायचं आणि एका ठिकाणी एफ ऑफ 2a मायनस एक्स लिहायचं. असं लक्षात ठेवूया आपण इथे. ठीक आहे. यानंतर प्रॉपर्टी नंबर 8, लास्टवाला प्रॉपर्टी हा मायनस a पासून प्लस a पर्यंत. हे तर ओळखायला फार सोपं आहे बरं ही प्रॉपर्टी, कारण की लिमिटमध्ये मायनस a टू प्लस a असतो. मीन्स लाईक -4 to +4 किंवा मे बी -7 to +7 असं असेल की समजून घ्या. ही प्रॉपर्टी पाहायची आपल्याला. सो -a टू +a जर का असेल एफ ऑफ एक्स डी एक्स, जर का फंक्शन ऑड असेल तर इंटिग्रेशन बनतो 0 आणि जर का फंक्शन इव्हन असेल तर इंटिग्रेशन बनतो 2 टाइम्स -a टू a च्या जागी 0 to a करायचं, एफ ऑफ एक्स डी एक्स करायचं. आता यासाठी मला हे सांगायला लागेल तुम्हाला की ऑड फंक्शन म्हणजे काय आणि इव्हन फंक्शन म्हणजे काय. हे पहा इथे दोन फंक्शन डिफाईन करतोय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ओके, आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. बरोबर. काय करायचं सांगतो. एफ ऑफ एक्स जागी मायनस एक्स टाकायचं, एक्स जागी मायनस एक्स टाकायचं, एक्स जागी मायनस एक्स टाकला नाही का, मायनस एक्सचा स्क्वेअर पण एक्स स्क्वेअरच असतो बाबा. बरोबर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, तोच तर एफ ऑफ एक्स होता आपला. म्हणजे एक्सच्या जागी बघा तुम्ही काय, एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण फंक्शन तोच राहिला, अशांना बोलतो इव्हन फंक्शन. इव्हन फंक्शन असेल तर हा रिझल्ट ॲप्लिकेबल आहे. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण म्हणजे लाईक व्हॅल्यू तीच राहिली शेवटी. बरोबर. म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण फंक्शन तोच राहिला, एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण याची व्हॅल्यू ही त्याच्यासारखीच राहिली. सो एफ ऑफ मायनस एक्स इज एफ ऑफ एक्स असं असेल तर फंक्शन इज इव्हन फंक्शन. इव्हन फंक्शनसाठी हा रिझल्ट ॲप्लिकेबल आहे. आता ऑड फंक्शन म्हणजे काय पहा सांगतो. एक्सच्या जागी मायनस एक्स जर का टाकला, एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला, बरोबर, तर मायनसचा क्यूब इज मायनस ओनली एक्सचा क्यूब. बरोबर. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकल्यानंतर फंक्शन बघा तुम्ही उलटा झाला. लाईक एफ ऑफ मायनस एक्स कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ दिस इज एफ ऑफ एक्स ॲक्च्युली, नाही का. एक्स क्यूब म्हणजे एफ ऑफ एक्स आहे ना आपला. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं जर का असेल, अशा फंक्शनला आपण ऑड फंक्शन बोलतो. आणि ऑड फंक्शनच्या केसमध्ये तो जो इंटिग्रेशन असतो ना तो बनत असतो 0. याचं पण एक्सप्लेनेशन आहे काय आपलं डिटेल लेक्चरमध्ये. बरोबर. तुम्हाला तर इतकंच लक्षात ठेवायचं की ऑड फंक्शन असेल तर 0, इव्हन फंक्शन असेल तर असा करायचा असतो इंटिग्रेशन. आता हे सर्व प्रॉपर्टीज मी तुम्हाला अप्लाय करून दाखवीन आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे पहा, हे काही जास्त नका पाहू, हे थोडंसं एंट्रन्स ओरिएंटेड आहे. ओके. आता सध्या बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जे आपण इथे रिव्हिजन करतोय, प्रॉपर्टीज तुम्हाला व्यवस्थित पाहायच्यात. ओके. हे असंही डिलीटेड आहे रिडक्शन फॉर्म्युला, आणि हे तर लाईक MCQ मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करीनच तसे. तर या प्रॉपर्टी तुमचा टास्क हा आहे
की आता थोडंसं पॉज करा व्हिडिओ, सर्व प्रॉपर्टीज एकदम व्यवस्थित पहा, खूप वेळेस पहा, लिहून घ्या, पाठ करा, अँड देन आता एक्सरसाइजला आपण आता इथे स्टार्ट करूया. ठीक आहे, प्रॉपर्टी पाठ झाल्यानंतरच एक्सरसाइजला याल काय मुलांना. चलो पहा आता. पहा मी थोडंसं फास्ट सांगेन, काही क्वेश्चन पूर्ण पण करून दाखवणार नाही, हिंट देईन फक्त की हां अरे हा क्वेश्चन असा करायचा आहे, बरोबर. तर या टाईपमध्ये जाऊया आपण आता. यातला पण क्वेश्चन नंबर 10, बहुतेक किती क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जस्ट पाहू द्या मला. 15 आहेत. ओके ठीक आहे. 15 नंबरचा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे, सो 15 नंबरचा एक क्वेश्चन अवॉइड करतोय आपण इथे. ठीक आहे. सी क्वेश्चन नंबर 1. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to a 1 डिवाइड बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स. आता कसं सॉल्व करायचं. कधीही ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर समजून घ्या एक्स जागी ए साइन थिटा ठेवायचं असतं, बरोबर. कारण की ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बनेल. ए स्क्वेअर कॉमन कराल, हे पहा ए स्क्वेअर कॉमन कराल दोघांमधून तर 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, काही ना काही होतं आहे असं दिसतंय, म्हणून हे लाईक ठेवून टाकू आपण. एक्स इक्वल टू ए साइन थिटा टाकून देऊया आपण. ओके ठीक आहे. एक्स इक्वल टू ए साइन थिटा टाकल्यानंतर एक्स डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स कॅन बी रिटन ॲज इट इज साइन थिटा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा इंटू डी थिटा. ओके क्वेश्चन काय बनला पहा. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू, आता पहा लिमिट थोडेसे चेंज करायला लागतील ॲक्च्युली. पहा एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 आहे, ए इकडे येऊन 0 झाला, साइन थिटा 0 म्हणजे थिटा पण 0. लिमिट आता थिटाचे टाकायला लागतात ना. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस ए आहे, ए कॅन्सल, मग 1 बनतो. साइन थिटा 1 नाही याचा अर्थ थिटा π/2 आहे. सो लिमिट असे बनतात. डी एक्स जागी काय ठेवणार आता तुम्ही. पहा डी एक्स जागी काय ठेवणार, ए कॉस थिटा होल डिवाइड बाय एक्स जागी काय ठेवलं तुम्ही, ए साइन थिटा. ओके फाईन. प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 फाईन. वरती ए कॉस थिटा डी थिटा होल डिवाइड बाय खालती ए साइन थिटा फाईन. प्लस हे बा ए स्क्वेअर कॉमन आला आणि बाहेर आला की ए आला, मग 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर बाहेर आला की कॉस थिटा बनला. सो इथला ए आणि ए कॉमन करून कॅन्सल. सो आय इज इक्वल टू आपल्याला कोणाची व्हॅल्यू शोधायची माहिती आहे का, आपल्याला शोधायची याची व्हॅल्यू. ठीक आहे. तुमच्या माहितीच तो एक प्रॉपर्टी यूज करतोय मी इथे. आय इज इक्वल टू थिटाच्या जागी या दोघांचं ॲडिशन म्हणजे π/2 मायनस थिटा नाही का, एक्स जागी दोघांचं ॲडिशन मायनस एक्स त्या टाईपमध्ये. सो साइन π/2 मायनस थिटा प्लस कॉस π/2 मायनस थिटा. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 वरती बनतो साइन थिटा फाईन डिवाइड बाय खालती बनतो हा कॉस थिटा प्लस हा साइन थिटा म्हणजे साइन थिटा कॉस थिटा, बरोबर. आता मी इथे 2 गोष्टी लिहितोय पहा, याला 1 लिहितोय याला 2 लिहितोय. यार या दोघांचं ॲडिशन करायचं का रे. आय प्लस आय इज 2i. पहा दोघांचा डिनॉमिनेटर तर सेमच आहे, मग न्यूमिनेटरचं ॲडिशन कॉस थिटा प्लस साइन थिटा, वरती पण कॉस थिटा प्लस साइन थिटा आणि इव्हन खालती पण कॉस थिटा प्लस साइन थिटाच बनणार आहे. कॅन्सल 1च बनणार आहे. इंटिग्रेशन राहिलं आहे काय साइन, बरोबर 0 पासून π/2 पर्यंत. दॅट मीन्स 2i इज इक्वल टू 1चा इंटिग्रेशन इज थिटा बट लिमिट टाकतोय 0 पासून π/2 पर्यंत. एकदा π/2 टाका π/2 मायनस एकदा 0 टाका 0 आणि हा 2 आहे ना इकडे. सो आयचा व्हॅल्यू काय होईल, तो 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल सरळ सरळ इकडे असं, बरोबर. म्हणजे आयचा व्हॅल्यू π/4 होणार आहे. सो याचा आन्सर बनणार आहे π/4. आय होप तुम्हाला समजलं. पहा थोडंसं फास्ट करतो बरं. क्वेश्चन नंबर 2. पहा 15 क्वेश्चन आहेत. मला असं वाटतं की आता हे प्रॉपर्टीचे क्वेश्चन आहेत म्हणून बहुतेक तर मी सर्व क्वेश्चन घेईन कदाचित. ओके पाहू म्हणजे कसं होतं आता. आय इज इक्वल टू पण फास्ट घेईन बरं. आय इज इक्वल टू 0 टू π/2 ओके लॉग ऑफ tan x इंटू डी एक्स, बरोबर. ओके सो आय इज इक्वल टू तीच प्रॉपर्टी परत यूज करतो मी. पहा एक्सच्या जागी दोघांचं ॲडिशन दॅट इज π/2 मायनस ऑफ एक्स ठेवतो. म्हटलं ठीक आहे चलो. ओके सो आय इज इक्वल टू आय कॅन बी रिटन ॲज 0 टू π/2 ओके लॉग. यार हे tan 90 मायनस एक्स इज कॉट एक्स म्हणजे पण 1/tan x तुमच्या माहितीच तर, बरोबर. तर आता मी याचा आणि याचा ॲडिशन करणार आहे. पहिला पहा हा वाला आणि हा वाला ॲड करतो. आय प्लस आय इज 2i इज इक्वल टू पहा राईट हँड साईड ॲड करा बरं. इंटिग्रेशन 0 पासून π/2 पर्यंत. मी म्हटलं ठीक आहे ओके लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ए बी. लॉग ए बी यस कॅन्सल. लॉग 1 तर 0 असतो. सो 0 1 हा 0 1ला ॲक्च्युली म्हणजे आयचा व्हॅल्यू 0च ना शेवटी. तुम्हाला समजतं काय कॅन्सल. मग लॉग 1 बनला. लॉग 1 इज 0. 0चा इंटिग्रेशन इज 0 ओनली. सो 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला. आय इज इक्वल टू 0 1ला. डन. याचा आन्सर 0.
बरोबर. क्वेश्चन नंबर 3 पहा. I is equal to इंटिग्रेशन 0 to 1 log ऑफ 1 बाय एक्स मायनस 1 आहे ना, हा एक्स इथे गेला काय, सो 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स असा म्हणला काहीतरी तो. म्हटलं ठीक आहे, चलो पुढे. मला असं वाटतं की प्रॉपर्टी परत यूज करू आपण. 0 to 1 लॉग, ती प्रॉपर्टीज सर्वात जास्त यूज होते. कोणती? एक्सच्या जागी दोघांचं ॲडिशन, दॅट इज 1 मायनस ऑफ एक्स. काय काय एक्सच्या जागी काय, दोघांचं ॲडिशन मायनस एक्स. कोणती प्रॉपर्टी माहिती का? इंटिग्रेशन 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to a एफ ऑफ एक्सच्या जागी काय, दोघांचं ॲडिशन, दॅट इज ए मायनस ऑफ एक्स. या प्रॉपर्टीबद्दल बोलतोय मी आत्ता इथं. आता पहा काय होतं. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 लॉग, वरती पाहाल ना 1 मायनस 1 कॅन्सल, मायनस मायनस प्लस बनतो, वरती एक्स बनतो, डिवाइड बाय खालती 1 मायनस एक्स बनतो. आता हे जे दोन बॉक्सेस दिसतात तुम्हाला, या दोघांना ज्यावेळेस ॲड कराल, आय प्लस आय विल बिकम 2i इज इक्वल टू, आता या दोघांचं ॲडिशन म्हणजे काय, लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ए इंटू बी. कॅन्सल कॅन्सल, लॉग 1 0, 0चं इंटिग्रेशन 0 म्हणजे 2i 0 म्हणजे आय पण 0, संपला विषय. ओके. क्वेश्चन नंबर 4 पहा. आय इज इक्वल टू काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी, 0 पासून पाय बाय 2 पर्यंत, 0 to पाय बाय 2 साइन एक्स मायनस कॉस एक्स होल डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. तर काय ठरलं आपलं, एक्सच्या जागी दोघांचं ॲडिशन मायनस एक्स ठेवायचं ठरलं आहे. बरोबर, म्हणजे साईन एक्सच्या जागी काय, दोघांचं ॲडिशन, दॅट इज पाय बाय 2 मायनस एक्स मायनस कॉस, दोघांचं ॲडिशन मायनस एक्स, पाय बाय 2 मायनस एक्स अगेन, जस्ट डिवाइड बाय 1 प्लस साईन पाय बाय 2 मायनस ऑफ एक्स अगेन कॉस पाय बाय 2 मायनस ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जागी या दोघांचं ॲडिशन, दॅट इज पाय बाय 2 मायनस ऑफ एक्स असं ठेवल्याने व्हॅल्यू बदलत नसते. प्रॉपर्टी कोणती, 0 पासून ए पर्यंत एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन इज इक्वल टू 0 पासून ए पर्यंत एफ ऑफ एक्सच्या जागी ए मायनस एक्स ठेवल्याने काही फरक नाही पडणार. हा इंटिग्रेशन आणि हा इंटिग्रेशन सेम आहे, सेम हा इंटिग्रेशन आणि हा इंटिग्रेशन सेम आहे, असं आपण ट्रीट करतो इथं. आता पहा, आय इज इक्वल टू काय बनणार, 0 to पाय बाय 2 पहा, डिनॉमिनेटर 1 ला 1 प्लसला प्लस, कॉस 90 मायनस एक्स इज साइन एक्स. बरोबर, साइन 90 मायनस एक्स इज कॉस एक्स, नाही का, साइन 90 मायनस एक्स इज कॉस इटा, साइन 90 मायनस एक्स इज कॉस एक्स मायनस ऑफ कॉस 90 मायनस एक्स इज साइन एक्स. आता हे जे दोन बॉक्सेस दिसतात यांना आपण आता ॲड करू. आय प्लस आय इज 2i, बरोबर, 0 to पाय बाय 2. बट राईट हँड साईडमध्ये जर का तुम्ही ॲड कराल तर तुम्हाला समजेल की डिनॉमिनेटर तर सेम आहे एक्झॅक्टली, बस न्यूमिनेटरचं ॲडिशन होईल. तर साइन एक्स मायनस साइन एक्स कॅन्सल, मायनस कॉस एक्स आणि हा प्लस कॉस एक्स कॅन्सल, म्हणजे ॲडिशन तर 0च बनणार ना शेवटी. तुम्हाला समजतं का, या दोघांचं ॲडिशन कराल तर डिनॉमिनेटर कॉमन आहे रे बाबा, न्यूमिनेटरचं ॲडिशन करताय, साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स, मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स कॅन्सल, मायनस साइन एक्स प्लस साइन एक्स कॅन्सल, 0च बनला ना शेवटी. मग 0चं इंटिग्रेशन 0, आय इज इक्वल टू 0, शेवटी आन्सर 0च बनला आहे तुमचा. बरोबर. पहा क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 कसा करताय, क्वेश्चन नंबर 5 सी 0 to 3 बरोबर, एक्स स्क्वेअर 3 मायनस ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 5 बाय 2 इंटू डी एक्स. आता याचं इंटिग्रेशन शोधणे काय, किंवा एक्सच्या जागी तर दोघांचं ॲडिशन दॅट इज 3 मायनस ऑफ एक्स असं लिहून टाकू सरळ सरळ. बरोबर, एक्सच्या जागी काय 3 मायनस ऑफ एक्स असं लिहून टाकू. बरोबर, म्हणजे हे शोधणे आणि हे शोधणे सेमच आहे ॲक्च्युली. सो 0 to 3 दिस इज 3 मायनस ऑफ एक्स होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर एक्सपांड करूनच टाकतो, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि इथे 3 आणि हा मायनस 3 कॅन्सल, मायनस मायनस प्लस बनतो, एक्स रेस टू 5 बाय 2 बनतो. मला काय म्हणायचं, एक्स रेस टू 5 बाय 2 इथे मल्टिप्लाय, इथे मल्टिप्लाय, इथे मल्टिप्लाय, मग करा इंटिग्रेशन आणि मग त्याच्यानंतर लिमिट ठेवा, मग होईल ना आपला आन्सर मिळेल. पाच क्वेश्चन केलेले आहेत आपण आता. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तर बघूनच समजलं पाहिजे, हे मायनस A2 प्लस आहे. आता थोडंसं झूम केलं पाहिजे, एक मिनिट काय.
पहा क्वेश्चन नंबर 6. मायनस ए पासून प्लस ए म्हणजे ते ऑड इव्हन फंक्शनचा सीन दिसतोय. आठवते प्रॉपर्टी मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन हे 2 असतं त्याचे आन्सर. जर का ऑड फंक्शन असेल तर 0 आणि जर का इव्हन फंक्शन असेल तर याला 0 पासून ए पर्यंत करायचा. 2 टाइम्स 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. इव्हन फंक्शन असेल तर बरोबर. आता पहा मी सांगतो तुम्हाला फंक्शन काय आहे आपलं आतमध्ये एक्स क्यूब डिवाइड बाय 9 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. ऑड आहे की फंक्शन इव्हन आहे कसं चेक करायचं माहिती का. एक्स जागी मायनस एक्स टाकायचं. एक्स जागी काय टाकायचा मायनस एक्स टाकायचा आणि पाहायचं मग ओके काय होतं फंक्शन. मायनसचा क्यूब हा मायनस असतो एक्स क्यूबला एक्स क्यूब डिवाइड बाय 9ला 9 मायनसला मायनस मायनसचा स्क्वेअर हा प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पहा एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू दिस मायनस ऑफ दिस थिंग इज एफ ऑफ एक्स ना. दिस थिंग इज एफ ऑफ एक्स बरोबर की नाही. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे जर का रिव्हर्स टाकलं तर ओव्हरऑल पण रिव्हर्स होतं. मग असे फंक्शन तर ऑड फंक्शन असतात आणि ऑड फंक्शनच्या केसमध्ये इंटिग्रेशनचा व्हॅल्यू 0 असतो. सो याचा इंटिग्रेशन बनणार आहे 0 बरोबर. हे फक्त तुम्हाला लिहिता व्यवस्थित आलं पाहिजे तुमच्या माहितीच तर. आता पहा पुढे नेक्स्ट हा वाला पहा परत मायनस ए टू प्लस एच आहे बरं. हा पण हे सर्वच क्वेश्चन इव्हन मायनस ए टू प्लस ए मायनस ए टू प्लस ए नाही का. हा 6वा झाला ना. याच्यानंतर हा पण सोप्पा आहे. हा पण 0च बनणार आहे. दाखवतो मी तुम्हाला कसं काय. आपला फंक्शन काय माहिती का एक्स रेस टू 3 इंटू साईन रेस टू पॉवर 4x आहे की नाही. आता मी काय करणार सरळ सरळ एक्स जागी मायनस एक्स टाकणार. एक्स जागी ना मायनस एक्स टाकणार बरोबर. एक्स जागी मायनस एक्स टाकणार पण रेस टू पॉवर इथे 4 आहे नाही का. सो मायनसचा क्यूब हे मायनसच असतं. आपल्याला माहिती साईनच्या केसमध्ये मायनस साईन बाहेर येतो. मायनस ऑफ साईन एक्स बनतो बट रेस टू पॉवर 4 आहे. म्हणजे ठीक आहे मायनस ऑफ एक्स क्यूब इंटू मायनसचा रेस टू पॉवर 4 हा प्लसच असतो शेवटी. साईन रेस टू पॉवर 4xच बनतो बरोबर. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू दिस मायनस ऑफ अँड दिस थिंग इज एफ ऑफ एक्स. चेक करा ना. सो एफ ऑफ मायनस एक्स इज ॲक्च्युली मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. हाच तर ऑड फंक्शन असतो बरोबर ना. आणि ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रेशनचा व्हॅल्यू किती 0 बरोबर. आता राहतो विषय क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहा बरं इथे पण मायनस ए टू प्लस एच आहे बरं. म्हणजे तो ऑड इव्हन फंक्शनचाच कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे इथे पण. लॉग 2 प्लस साइन एक्स होल डिवाइड बाय 2 मायनस ऑफ साइन एक्स. ठीक आहे. आता बघा पुढे मायनस ए टू प्लस ए असल्यामुळे मला समजलं की ऑड इव्हन फंक्शनचं सीन आहे. मग मी बघायला लागलो आता एक्स जागी मायनस एक्स टाकीन मी बरोबर. लॉग 2 प्लस हे पहा एक्स जागी मायनस एक्स टाकणार आहे मी. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकणार आहे. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 2 हे पहा मायनस साईन बाहेर येतो ठीक आहे. 2 मायनस साईन बाहेरून मायनस मायनस प्लस बनतो. समजलं. आता मी तुम्हाला सांगेन हा एफ ऑफ मायनस एक्स आहे हा आणि हा काही आहे का रिलेशन यांच्यामध्ये दिसतं काहीतरी. मी एक काम करतो पहा याला मी असं लिहू शकतो का लॉग ऑफ 2 प्लस साइन एक्स डिवाइड बाय 2 मायनस साइन एक्स. याला असं उलटं तर लिहिणे चुकीचं आहे म्हणून रेस टू पॉवर -1 करतो. रेस टू पॉवर -1 म्हणजे याचं रेसिप्रोकल करायचा असतो. म्हणजे हाच ना बरोबर की नाही. म्हणजे याला मी असं लिहू शकतो पण तुम्हाला तर माहिती -1 असा खाली जात असतो. भाऊ मग काय बनला हा एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ अँड दिस थिंग इज एफ ऑफ एक्स. पहा वरती म्हणजे परत फंक्शन ऑड फंक्शन बनला आणि ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन किती असतं 0 असतं. सो याचा पण तर आन्सर 0च बनतो शेवटी नाही का. आय होप तुम्हाला हे समजतं. क्वेश्चन नंबर 8 पहा आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये जर का तुम्ही नीट नोटीस कराल तर पहा परत मायनस ए टू प्लस एच आहे इथे पण. म्हणजे फंक्शन ऑड की इव्हन हे शोधायचं आणि मग पुढे प्रोसीड करायचं. तर एफ ऑफ एक्स फंक्शन आपला एक्स प्लस π/4 डिवाइड बाय 2 मायनस ऑफ कॉस 2x आहे बरोबर. ओके. तर आता आपण एक काम करूया एक्स जागी मायनस एक्स जर का टाकला काय एक्स जागी मायनस एक्स जर का टाकला प्लस π/4 आहे पुढे डिवाइड बाय 2ला 2 मायनसला मायनस
मायनस एक्सच्या जागी -x जर का टाकला तर हे -2x होणार. बट कॉसच्या केसमध्ये मायनस साईन गायब होतो, तो cos 2x राहतो. एक्सच्या जागी -x टाकल्याने हे फंक्शन एक्झॅक्टली उलटं बनलंय का? नाही. एक्स उलटा बनलाय मान्य आहे, पण π/4ला -π/4 नाही झाला ना. समजा इथे -π/4 झाला असता तर दोघांमधून मायनस साईन कॉमन काढलं असतं, मग x + π/4 बरोबर डिवाइड बाय 2 - ऑफ cos 2x, आणि याला मी बोललो असतं f ऑफ x, म्हणजे f ऑफ -x इज मायनस ऑफ f ऑफ x असं बोललं असतं. पण अनफॉर्च्युनेटली इथे तो जो π/2 आहे ना, π/4 आहे ना, तो जसला तसा प्लसच आहे. सो तसं होत नाही ॲक्च्युली इथं. हे बघा, एक्सच्या जागी -x टाकल्याने फंक्शन तसा पण नाही राहत, म्हणजे इव्हन पण नाही आहे, किंवा फंक्शन एक्झॅक्टली उलटा पण नाही होतं असं, दोन्हीकडे मायनस, म्हणजे ऑड पण नाही, इव्हन पण नाही. सो थोडंसं ना याला व्यवस्थित वर्कआउट करायला लागेल तुम्हाला. पहा, दाखवतो करून. -π/4 टू +π/4 x डिवाइड बाय 2 - ऑफ cos 2x प्लस अगेन -π/4 टू +π/4 ओके π/4 डिवाइड बाय 2 - cos 2x. तुम्हाला समजलं ना, सेपरेट डिवाइड केलं आपण इथं. आता तुमच्या माहितीच तर एक्सच्या जागी -x जर का टाकाल, एक्सच्या जागी -x टाकाल, एक्सच्या जागी -x टाकाल, तर मायनस कॉसच्या केसमध्ये मायनस आतमध्ये असेल तर तो गायब करायचा डायरेक्टली. एक्सच्या जागी -x टाकाल तर आधीचा जो फंक्शन आहे त्याच्या एक्झॅक्टली असा उलटा बनतोय, मायनस बनतोय ना इथं, म्हणजे हा ऑड फंक्शन आहे की नाही. समजलं? दाखवू का व्यवस्थित करून? हे पहा, -a टू +a आहे की नाही. आता याला आपण f ऑफ x बोलतो ना, f ऑफ x आपला x डिवाइड बाय 2 - ऑफ cos 2x आहे, मान्य. आता एक्सच्या जागी -x टाकून पाहू का मी? एक्सच्या जागी -x टाकू का मी इथे? 2 - ऑफ cos, एक्सच्या जागी मायनस, बरोबर x, तर कॉसच्या केसमध्ये मायनसचा गायब करून टाका सगळं सगळं. सो f ऑफ -x इज ॲक्च्युली मायनस ऑफ, दिस इज f ऑफ x, म्हणजे ऑड फंक्शन आहे. ऑड फंक्शनचा इंटिग्रेशन हा 0 बनतो. सो याचा इंटिग्रेशन तर 0च बनत आहे, याचा इंटिग्रेशन तर 0च बनतो, सोडून द्यायला. आता राहतो विषय याचा. आता त्याला जर का मी f ऑफ x बोललं ना, याला f ऑफ x जर का मी बोलीन, f ऑफ x आपला π/4 डिवाइड बाय 2 - ऑफ cos 2x. आता f ऑफ -x लिहितो मी, एक्सच्या जागी -x टाकतो, बरोबर. सो π/4 होल डिवाइड बाय 2 - ऑफ cos. ओके, एक्सच्या जागी -x टाकला समजा, मग मायनस साईन तर गायबच होईल ना असं कॉसच्या केसमध्ये. म्हणजे एक्सच्या जागी -x टाकून पण फंक्शन तोच बनतोय, म्हणजे f ऑफ -x इज ॲक्च्युली f ऑफ x. संपला विषय. सो फंक्शन तर इव्हन आहे ना, म्हणजे, आणि इव्हन फंक्शनच्या केसमध्ये माहिती आहे आपल्याला इंटिग्रेशन काय होत असतो, डबल होत असतो. म्हणजे याचा इंटिग्रेशन जो आहे इट इज 2 टाइम्स 0 टू π/4 π/4 डिवाइड बाय 2 - ऑफ cos 2x. आता तुम्ही म्हणाल याचं इंटिग्रेशन करायचं कसं, तर सांगतो. हा π/4 बाहेर गेला समजा, 2 × π/4 ओके, 0 टू π/4 1 डिवाइड बाय 2 मायनस हा जो cos 2x आहे ना, त्याला तुम्ही एक काम करा, ओके, 2 cos स्क्वेअर x -1 लिहा. समजलं? मग हे तर π/2 बनलं. पहा, इंटिग्रेशन 0 टू π/4 1 डिवाइड बाय 2 - ऑफ 2 cos स्क्वेअर x, मायनस मायनस प्लस बनतो, +1 म्हणजे 3 करा ना इथे डायरेक्टली. बरं, तुम्हाला माहिती का हे आठवतं का? खालती cos स्क्वेअर असेल तर cos स्क्वेअरने डिवाइड करतो ना आपण. मेथड सांगतो मी तुम्हाला, थोडीशी हिंट देतोय. पहा, cos स्क्वेअरने डिवाइड करा रे बाबा, 1 बाय cos स्क्वेअर x होल डिवाइड बाय 3 बाय cos स्क्वेअर x -2 cos स्क्वेअर x बाय cos स्क्वेअर x. 1 बाय cos स्क्वेअर इज sec स्क्वेअर, cos स्क्वेअर कॅन्सल. 1 बाय cos स्क्वेअर इज अगेन sec स्क्वेअर, बट या sec स्क्वेअरला तुम्ही 1 + tan स्क्वेअर लिहा, आणि टॅनला टी ठेवलं तर वरती sec स्क्वेअर x dx dt बनतो. मी डायरेक्शन दिली आहे तुम्हाला आत्ता, ओके, तर करायला लागेल पण तुम्हाला ॲक्च्युली पूर्ण एंडपर्यंत आन्सर फाइंड करून देतील सर असं एक्सपेक्ट नाही केलं पाहिजे ॲक्च्युली रिव्हिजनमध्ये, बरोबर ना? पाहता नेक्स्ट क्वेश्चन. पहा, ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन करून दाखवतोय बरं मी तुम्हाला, बट थोडंसं फक्त स्पीडमध्ये करतो, बाई काही नाही. सी नेक्स्ट, 1 + x² दिसला की समजून घ्या tan θ ठेवायचा एक्सला tan θ ठेवला पाहिजे, बरोबर. सो लॉग वरती 1 + tan θ डिवाइड बाय हे एक्सला tan θ बोललो ना, 1 + tan² θ इज sec² θ, खालती sec² θ बनला.
मी काय म्हणतो एक्स इक्वल टू टॅन थिटा, याचा अर्थ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स कॅन बी रिटन ॲज टॅन डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. सो डी एक्सला तुम्ही सेक स्क्वेअर थिटा डी थिटा ठेवू शकता. इथे जो डी एक्स असतो ना त्याला तुम्ही सेक स्क्वेअर थिटा डी थिटा ठेवू शकता. कॅन्सल. सो ॲक्च्युअलमध्ये तुमचा इंटिग्रेशन आता हा आहे लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा. हाच तुमचा इंटिग्रेशन आहे. आता लिमिट बघा बरं. एक्सला तुम्ही टॅन थिटा ठेवलाय पहा, एक्सची व्हॅल्यू पहिले 0 होती, 0 टाका. टॅन किती 0 पे टॅन 0 0, मग थिटा 0 बनलाय. 0 टू 1 होती. टॅन किती 1, टॅन पाय बाय 4 1, मग थिटाचा व्हॅल्यू पाय बाय 4 बनलाय. सो 0 पासून पाय बाय 4 पर्यंत लिमिट असले पाहिजे. आता इथे आपले 0 पासून काय पाय बाय 4 पर्यंत लिमिट असले पाहिजे. तर हा तुमचा क्वेश्चन आहे आय. पहा मी आयला असं पण लिहू शकतो, लॉग 1 प्लस. तुम्हाला माहिती का थिटाला काय ठेवतो रे आपण, दोघांचं ॲडिशन मायनस थिटा, नाही का. थिटाला काय ठेवतो आपण, दोघांचा ॲडिशन मायनस थिटा. थिटाला काय ठेवतो आपण, दोघांचा ॲडिशन मायनस थिटा. चालतं हे असं. सो आय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4, ओके, लॉग ऑफ 1 प्लस पहा टॅन ए मायनस बी इज टॅन ए मायनस टॅन बी बाय 1 प्लस टॅन ए टॅन बी. इथे टॅन ए आपला टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 असतो. टॅन ए हा 1 आहे, टॅन पाय बाय 4 हा 1 आहे आपला. सो डायरेक्टली स्टेप केली बरं ती. सो आय कॅन बी रिटन ॲज 0 टू पाय बाय 4, लॉगला लॉग, ओके, हा तिकडे गेला. सो 1 प्लस टॅन इंटू 1 इज 1 प्लस टॅन प्लस 1 मायनस टॅन होल डिवाइड बाय खालती 1 प्लस टॅन. मायनस टॅन प्लस टॅन कॅन्सल, वरती 2 आहे फक्त, नाही का. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 लॉग, वरती 2 बनलाय आणि खालती 1 प्लस टॅन एक्स, खालती 1 प्लस टॅन थिटा बनलाय. तर हा पण तुमचा आय आहे आणि हा पण तुमचा आयच होता. दोघांचं ॲडिशन जर का तुम्ही कराल, आय प्लस आय इज 2i इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4 लॉग ए प्लस लॉग बी इज ॲक्च्युअली लॉग ए बी, नाही का. लॉग ए इंटू बी पहा काय, हा बी हा 2 बाय 1 प्लस टॅन आहे. 1 प्लस टॅन 1 प्लस टॅन कॅन्सल. सो फक्त लॉग 2 राहिला. लॉग 2 येतो बाहेर कॉन्स्टंट असल्यामुळे. सो 2i इज इक्वल टू लॉग 2 आला बाहेर, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 थिटा डी थिटा, सॉरी 1 इंटू डी थिटा. आता हे इंटिग्रेशन काही अवघड आहे का सांगा बरं. मग 2 तिकडे जाऊन डिवाइड झाला, होईल की नाही आन्सर तुमच्याने. असे 10 क्वेश्चन करून दाखवलं मी. बरोबर. चलो दाखवतो आणखीन पुढचे पण. सी क्वेश्चन नंबर 11. हे पहा क्वेश्चन नंबर 11 मध्ये आता आणखीन स्पीड वाढवतोय बरं एक्सप्लेनेशनची. ऑड फंक्शन आहे हा, ऑड फंक्शन आहे ऑड. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला तर मायनसचा क्यूब इज मायनस ओनली, नाही का. सो मायनस एक्स क्यूबच बनणार. मायनस एक्सच्या जागी मायनस एक्स टाकलं तर मायनस एक्सचा स्क्वेअर हा प्लसच असतो शेवटी, म्हणजे गायबच होतो मायनस साईन, नाही का. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला तर हा फंक्शन जो असा होता तो एक्झॅक्टली असा उलटा बनला, म्हणजे हा ऑड फंक्शन आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन 0 असणार. बाबा मला तर टेन्शनच येतं की तुम्हाला समजत आहे की नाही. फंक्शन काय आहे बाबा आपला, हा असा फंक्शन आहे. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला, एक्सच्या जागी काय मायनस एक्स टाकला समजा, एक्सच्या जागी मायनस एक्स जर का टाकला, बरोबर, तर हे असं होणार आहे, बरोबर. सो एफ ऑफ मायनस एक्स इज टू मायनसचा क्यूब इज मायनस देन एक्स क्यूब डिवाइड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4. पहा बरं काय झालं विषय. एफ ऑफ मायनस एक्स इज टू दिस मायनस ऑफ दिस एफ ऑफ एक्स ना. सो एफ ऑफ मायनस एक्स इज ॲक्च्युअली मायनस ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे फंक्शन ऑड फंक्शन आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन 0 बनलं. तर याचं इंटिग्रेशन बनतो, याचं इंटिग्रेशन बनतो 0, सोडून द्या. आता हाच राहिला ना फक्त. हा तर इव्हन फंक्शन आहे सरळ सरळ. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण स्क्वेअर तर पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर सारखंच राहणार आहे. सो एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून पण फंक्शन जसंला तसा राहतो, म्हणजे इव्हन फंक्शन आहे. पहिले तर 2 बाहेर काढा,
ओके, आपली प्रॉपर्टी माहिती आहे इव्हन फंक्शनची. 0 to 1 होतं, -1 to 1 नाही, आता 0 to 1 पण डबल करायला लागतं. बरोबर, पहिला 2 बाहेर आला हा, बरोबर, आणि मग -1 to 1 च्या ऐवजी 0 to 1 करायचं आणि हे डबल करायचं असतं. आणि 1 डिवाइड बाय √(x²+ a²). 1/√(x² + a²) चा फॉर्म्युला अप्लाय करा अँड देन इंटिग्रेशन करा पुढे. 2 × 2 = 4. बरोबर, 0 पासून 1 पर्यंत लिमिट. सॉरी, ठीक आहे, आय गेस मीटिंग जस्ट एंड झालेली. मी एक काम करतो, हे प्रेझेंटेशनवरती थोडंसं एक्सप्लेन करतो राहिलेला पार्ट. आय होप तो लास्टवाला क्वेश्चन तिथून पुढे तुम्ही प्रोसीड कराल. मी क्वेश्चन 12, 13 आणि 14 हे 3 क्वेश्चन घेतो आहे. 15 स्किप कराल, खूपच जास्त लेंदी येतो. सो बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी लाईक बाकी 14 करा. अरे बस आहे तितकं पण. चलो पहा आता याच्यामध्ये पण क्वेश्चन नंबर 13 सर्वात आधी करतो. हे पहा, तुम्हाला याचं इंटिग्रेशन शोधायचं ना, बरोबर, 0 to 1. मी काय म्हणतो, टीच्या जागी या दोघांचं ॲडिशन दॅट इज 1 -(t) टाका ना. कोणता प्रॉपर्टी पहा, 0 to a f(x) dx इज इक्वल टू 0 to a एक्सट्रा ही काय करतो आपण, दोघांचं ॲडिशन दॅट इज a -(x) असं लिहित असतो ना. तेच तर करतो मी इथे. ते t² जो होता ना इथे, त्याच्या जागी या दोघांचं ॲडिशन दॅट इज 1 -(t) असं लिहिलं अंडररूटमध्ये. 1 टीच्या जागी काय, दोघांचं ॲडिशन 1 - t. सो बनलं काय माहिती का, इंटिग्रेशन 0 to 1 1 - t होल² इज 1 -(2t + t²). ओके, आणि इथे अंडररूटमध्ये हे +1 आणि हे -1 कॅन्सल, -+ t बनतो इथे. √t आतमध्ये जाऊन सर्वांना मल्टिप्लाय, नाही का. √t म्हणजे t⁻½ असतो. t⁻½ × 1 इज t⁻². t⁻½ × 1 t⁻² इज t⁻3/2. मग x⁻n नी इंटिग्रेशन होऊ शकतो ना आपल्याला. तसं करायचं ॲक्च्युली, बरोबर. आता पहा हावाला काय आहे इथे, -a2 आहे. हे पहा, -a2 हे बघूनच मला समजलं की इथे काय करायचं माहिती का, तो फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे पाहायचं. बघा, f(x) काय माहिती का, x + x³ डिवाइड बाय 16 - x². एक काम करा, एक्स जागी -x टाकून द्या, बघू काय होतं. एक्स जागी -x टाकला, एक्स जागी -x टाकलाय, बरोबर, एक्स जागी -x टाकलाय. सो f(-x) इज ॲक्च्युली -(x) -(x³ डिवाइड बाय 16 - x², कारण की -² प्लस असतो. सो f(-x) काय बनला माहिती का, वरतून दोन्ही ठिकाणून 2 मायनस कॉमन करा, म्हणजे x + x³ डिवाइड बाय 16 - x². हाच तर आपला फंक्शन आहे f(x). सो आपलं बनलं काय माहिती का, f(-x) इज इक्वल टू -(f(x) बनलाय, म्हणजे फंक्शन ऑड फंक्शन. आणि ऑड फंक्शनच्या केसमध्ये इंटिग्रेशन हा 0 बनतो. म्हणजे हा जो क्वेश्चन नंबर 12 दिसतोय तुम्हाला, याचा इंटिग्रेशनचा आन्सर हा 0 बनणार आहे परत, बरोबर. आणि आता एकदम शेवटचा क्वेश्चन राहिला, थोडीशी हिंट देतोय. 0 to π, बरोबर, i इज इक्वल टू 0 to π x × sin x × cos² x × dx. हे दिसतं. आता मी काय करतोय पहा, i इज इक्वल टू 0 to π. पहा, प्रॉपर्टी कोणती वापरतोय माहिती का, एक्सच्या जागी लाईक दोघांचं ॲडिशन दॅट इज a + b, और मे बी फक्त पाय लिहा, π - x. एक्सच्या जागी काय, π - x cos², एक्सच्या जागी काय, π - x. येस. सो ॲक्च्युली याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. सो 0 to π, ओके, इथे π - x लिहितो मी इथे. हे पहा, sin 180 - x इज sin x ओनली. cos 180 - x हा -cos x असतो, बट त्याचा स्क्वेअर असल्यामुळे हा cos² xच राहणार, -² पण प्लसच असणार. तुम्हाला समजलं ना. cos 180 - x इज ॲक्च्युली -cos x, बट त्याचं करायचं तर इथे स्क्वेअर आहे आपल्याला. सो असंही -² कधी प्लस असतो. सो cos² xच राहणार ना शेवटी हा. आता i इज इक्वल टू 0 to π, ओके, पाय आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय. सो π × sin x × cos², बरोबर. आता -x आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय, -x × sin x × cos². बरं, तुमच्या माहितीचं हे जे दिसतं ना, हे हाच तर आपला बहुतेक क्वेश्चन होता, आय. त्यालाच तर आपण आय बोललो होता.
हा मायनस आय जो आहे तो तिकडे जाऊन प्लस आय बनला. सो आय प्लस तो आय म्हणजे 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन. हा इथला जो पाय आहे तो बाहेर काढा, बरोबर, 0 टू पाय, आणि आतमध्ये राहतो साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. सरळ सरळ कॉस एक्सला टी ठेवलं तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो. मायनस साइन काय हवं तर ॲडजस्ट करा, तुम्हाला भेटली आता डायरेक्शन. इथून पुढे काय करायचं, सबस्टिट्यूशन मेथडनी करून घ्या इंटिग्रेशन, बरोबर. तर हे होते आपले इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज, डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज रिलेटेडचे न्यूमरिकल्स, बरोबर. यातला क्वेश्चन नंबर 15 जो आहे तो आपण स्किप केला, थोडासा लेंदी होता म्हणून. तर एवढे क्वेश्चन्स करून घ्याल व्यवस्थित. तर इथे आपण डेफिनेट इंटिग्रेशनचं रिव्हिजन एंड करूया. पहा आपल्या आत्तापर्यंत जर का तुम्ही थिंक कराल तर डेरिव्हेटिव्ह, एओडी, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन हे रिवाइज केलेत आपण. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचं लेक्चर उद्या येऊन जाईल रेकॉर्डेड. ओके, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, बायनोमियल हे करून घेऊ लवकरात लवकर. 3 ते 4 दिवसात हे सर्व रिवाइज करून घेऊ, म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2 एंड करून टाकू. देन त्याच्यानंतर स्टार्ट करूया मॅथमॅटिक्स पार्ट 1. ठीक आहे, सो सेशन क्लोज करतो मुलांना. ओके, भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.